आवाज साताराचा। आवाज साताऱ्याच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कोरेगाव तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, चंचळी पाठोपाठ किन्हई पेठ किन्हईत 4 घरफोड्या, लाखोंचा ऐवज लंपास। कोरेगाव तालुक्यात चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। चंचळी गावातील घरफोडीची घटना ताजी असतानाच रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी किन्हई आणि पेठ किन्हई गावांवर धाड टाकत 4 घरे फोडली आणि लाखो रुपयांची रोकड व दागिने लंपास केले। विशेष म्हणजे सोमवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेची अधिकृत गुन्हा नोंद कोरेगाव पोलीस ठाण्यात झालेली नव्हती। ही बाब धक्कादायक ठरली आहे। शुक्रवारी रात्री चंचळी गावात चोरट्यांनी मोठी चोरी करून पोलिसांना थेट आव्हान दिले होते। मात्र त्या घटनेनंतरही पोलिसांकडून ग्रामीण भागात गस्त वाढविण्याची कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। याच निष्क्रियतेचा फायदा घेत चोरट्यांनी चंचळीपासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या मुख्य बाजारपेठेचे गाव किन्हई आणि पेठ किन्हई येथे रविवारी रात्री घरफोड्यांचा सपाटा लावला। किन्हई गावात संग्राम गोरखनाथ भोसले तसेच रामचंद्र गोपाळ होळ यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून रोकड व दागिने चोरून नेले। तर पेठ किन्हई येथे शंकर विठ्ठल निकम यांच्या बंद घरातून तब्बल 1,18,000 रुपयांची रोकड लंपास करण्यात आली। याच गावातील किशोर एकनाथ भंडारे यांच्या घरातूनही 3 ते 4 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या सर्व चोरीच्या घटनांमध्ये 4 संशयित चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत। चंचळी येथे दिसलेले संशयित आणि किन्हई पेठ किन्हई येथील सीसीटीव्ही फुटेजमधील व्यक्तींचे वर्णन साधारण जुळत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे। या फुटेजचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील खंदारे यांनी कोरेगाव पोलीस ठाण्याला कळविले। त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अतुल जगदाळे यांच्या नेतृत्वाखाली पथक किन्हई येथे दाखल झाले। सातारा रोड पोलीस दूरक्षेत्रातील कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले। उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। मात्र सातारा रोड पोलीस दूरक्षेत्रात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता असल्याची बाब पुन्हा एकदा समोर आली आहे। अधिकारी कोरेगाव येथेच कार्यरत असल्याने ग्रामीण भागात नियमित गस्त होत नसल्याची तीव्र नाराजी ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे। त्यामुळे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी तातडीने सातारा रोड पोलीस दूरक्षेत्रासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची स्वतंत्र नियुक्ती करावी, अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून पुढे येत आहे। आवाज साताऱ्याच्या या चॅनेलला बातमी देण्यासाठी आजच संपर्क करा। संपर्कासाठी नंबर 90 96 68 29 29।